माणूस नावाच्या सजीवात मन नावाचा कोपरा वसतो। असंख्य गोष्टीचा दडलेला इथे खजिना असतो। काही स्वप्न पूर्ण झाल्याचा आनंद असतो, तर काही स्वप्न अपूर्ण असण्याचा गंध दरवळतो। आठवणींचा खेळ रोज सुरू असतो। याच खेळात स्वतःलाच मात्र हरवून बसतो। पर्वा नसते कुणाला याची, जो तो आपली गरज भागवत असतो। मन नावाचा कोपरा मात्र आशेच्या हिंदोळ्यावर जगत बसतो। समजून घेण्यास कठीण असला तरी अशक्य मात्र नक्कीच नसतो। तर इथे देवघरातली जी काही भांडी आहे, पितळेची असो किंवा मग तांब्याची असो, ती आज मी घासायला काढली। कारण खूपदा याचे वापर होतात आणि या गोष्टी दिसायला जेवढ्या छान दिसतात, अट्रॅक्टिव्ह दिसतात, तेवढ्याच यामागे कष्टसुद्धा असतात। म्हणजे नुसतं घासूनच होत नाही, तर घासल्यानंतर छान व्यवस्थित पुसून मग ऊन वगैरे दाखवावं लागते, नाहीतर मग यावरती सुद्धा पाण्याचे सुद्धा डाग लागतात, म्हणून घासून मग काही फायदा होत नाही। तर इथे मी भैया पावडरनी घासून घेत आहे आणि नुसतं भैया पावडरच नाही, तर भांडे घासाचं लिक्विडसुद्धा त्यामध्ये मी ॲड करून घेतलं होतं। आणि त्यानंतर जी आहे देवाची भांडी घासायला घेतली। तर आधी भैया पावडर आणि भांडे घासाच्या लिक्विडनी मी घासून घेते आणि त्यानंतर 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेते आणि त्यानंतर कॉटनच्या कपड्याने व्यवस्थित असे भांडी पुसून घेते आणि मग फॅन खाली असो किंवा मग उन्हामध्ये असो थोड्या वेळ ठेवते। नाहीतर मग काय होते, ओलावा राहिला भांड्यांना तर तेच डाग परत होते आणि मग असं वाटते की घासून काही फायदा झाला नाही। त्यापेक्षा मग थोडासा वेळ द्यायचा आणि कॉटनच्या कपड्यांनी जे आहे भांडी स्वच्छ पुसून घ्यायची। आता तो व्हिडिओ क्लिप जो आहे माझा मिस झाला, म्हणजे मी कपड्यांनी जे पुसायचं भांडी वगैरे, तर तो क्लिप मला मिळालाच नाही, पण मी ती स्वच्छ पुसून घेतलेली आहे कॉटनच्या कपड्यांनी। त्यानंतर जे आहे आंघोळ वगैरे झाली आणि मस्त अशी पूजेला लागली। त्या दिवशीच मला एक कमेंट होती की ताई तुम्ही पूजा रोज शेअर करत जा। रोज तर शक्य होणार नाही, कारण कधी एवढ्या गडबडीमध्ये दिवाबत्ती करते की व्हिडिओ वगैरे मला घेताच येत नाही। आणि आत्ता मी पूजा करत आहे, तर थोड्या वेळ जी आहे माझ्या देवघराची कंडिशन अशी असते आणि त्यानंतर माझा पिल्लू झोपून उठला की पुन्हा मला हे सगळे देव जे आहे एका टोपलीमध्येच भरून ठेवावे लागतात, कारण तो इकडे फेकणं तिकडे फेकणं करतो आणि मग ते देव इकडे तिकडे झालेलं ते छान वाटत नाही। त्यामुळे मग असं वाटते की एका टोपलीमध्ये वगैरे भरायचं आणि ठेवायचं। तर माझी पूजा जी आहे एकदम सोपी आणि साधी आहे। म्हणजे नुसते देव जे आहे मी पाण्यामधून काढत असते आणि कापडाच्या सहाय्याने पुसून घेते आणि त्यानंतर मग गंध वगैरे आहे, गंध लावते, फूल वाहते आणि त्यानंतर दिवाबत्ती वगैरे करते आणि धूप वगैरे जाळते। नुसती साधी पूजा असते आणि रोज हीच असते। मग एखादा सण वगैरे आला की मग थोडंसं देवघराची साफसफाई असो किंवा मग आरती म्हणणं वगैरे असो, त्या गोष्टी वाढतात। रोजच मी आरती म्हणत नाही, हां वेळ मिळाला तर सायंकाळी थोडंसं कापूर वगैरे जाळते, पण सकाळी या सगळ्या गोष्टी सध्या तरी अजिबात होत नाही। आणि स्वामींची सेवा करायसाठी सुद्धा खूप काही आहे, म्हणजे त्यांचे मंत्र किंवा काही मला खूप काही असं माहिती नाही, पण सेवा करतो म्हटलं तर खूप आहे, पण ते सुद्धा सध्या तरी माझ्याच्याने होत नाही आहे। कारण असं वाटते की हाच वेळ मिळत आहे ते भरपूर आहे आणि नुसतं स्वामींचं नामस्मरण जरी केलं मनामध्ये, तरी ते मनापासून केलं तर त्यांच्यापर्यंत ते नक्कीच पोहोचेल असं मला वाटतं। कारण खूप मग पूजा करत राहायचं आणि मग मनामधून मानायचंच नाही आणि खूप गोष्टी मग अशा करायच्या ज्या नाही करायला पाहिजे।
तर त्यापेक्षा ना मग मनातल्या मनामध्ये जे आहे नामस्मरण केलेलंही कधी चांगलं, कारण देव असं कधीच म्हणत नाही की तुम्ही माझ्याजवळच या, बसा इथेच, असं कधीच होत नाही. आपल्याकडून जेवढी सेवा होते तेवढीच करायची असते आणि तीच मी करत असते. तर माझा स्वभाव खूप जास्त बोलका नाही आहे. तर जेव्हा व्लॉगिंगचा मी विचार केला ना, तेव्हा माझ्या डोक्यात हेच आलं की व्लॉगिंग म्हटलं की खूप जास्त बोलावं लागतं, म्हणजे पटपट आपल्याला सुचलं पाहिजे काय बोलायचं आहे, आणि त्याच्यामध्येच माझी खूप जास्त कमी आहे. लहानपणी मी खूप चंचल होती, पण आता जे आहे माझं बोलणं खूप कमी झालेलं आहे आणि मला सुचत नाही पटकन काय बोलावं. नाही तर काही असतात ना की पटकन उत्तर त्यांना देता येतं, पण नाही, मी वेळ गेल्यानंतर आता विचार करत असते की नाही, आपल्याला हे बोलायला पाहिजे होतं. पण आता चला व्लॉगिंगला सुरुवात केली आहे म्हटल्यावर मी विचार केला की आता आपल्याला थोडं बोलायचं जे आहे सुरुवात करावं लागेल आणि कॅमेऱ्यालासुद्धा फेस करावं लागेल. तर तोच आता माझा प्रयत्न सुरू आहे. बाकी सर्व तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता. हाय, हॅलो, नमस्कार. आशा करते तुम्ही सर्व मजेत असाल. नेहमी आनंदात राहा आणि मस्त राहा. मी शीतल आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते. मला तरी असं वाटते की हे सगळे जे वर्ड आहे मी खूप फास्ट बोलते. तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा, कारण ते मिनी ब्लॉगची सवय झालेली आहे ना मला, तर खूप जास्त असं फास्ट बोलणं होते आणि असं वाटते की कॅमेरा फेस करायची भीती असते. असं वाटते पटकन बोलून पटकन सगळं संपवून टाकावं. तर आज मी शाही लस्सी बनवत आहे आणि ते तुमच्यासोबत शेअर करते. एकदम सोपी आहे बनवायला, पण याआधी मी कधीच ट्राय केलं नाही. आता जे आहे नवीन गोष्टी सर्च करत आहे आणि त्या सर्व तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न करत आहे. तर चला ब्लॉगमध्ये असेच कंटिन्यू राहा. आणि लस्सी यासाठी बनवत आहे, मस्त असं फ्रेश दही मला आज मिळालं. नाहीतर मार्केटचं जे रेडीमेड दही असते त्यामध्ये तेवढी मजा येत नाही आणि ते आम्ही आणतच नाही. कधी कढीसाठी जर इमर्जन्सी लागलं तर आणते. पण आता जे काका येत आहे दही द्यायसाठी आमच्या बिल्डिंगमध्ये, ते एकदम फ्रेश असं दही देत आहे आणि गोड असते, आणि मग अशा गोष्टी बनवताना पण मग मजा येते. चला तर ब्लॉगमध्ये असेच कनेक्ट राहा. तर जसं मी तुम्हाला सांगितलं की आज मी शाही लस्सी बनवत आहे आणि याआधी मी अशा रेसिपीज ज्या आहे कधीच ट्राय नव्हत्या केल्या. नॉर्मली मी व्यवस्थित सगळं सणवार असो किंवा भरपूरशा गोष्टी घरामध्ये बनवत असते, पण लस्सी म्हणा किंवा आईस्क्रीम तर आम्ही कोरोनामध्ये पुष्कळ बनवल्या. पण चला आता या व्लॉगिंगच्या निमित्ताने का असे ना, मला वेगवेगळ्या गोष्टी ट्राय कराव्याच लागत आहे आणि एक वेगळाच आनंद पण मिळत आहे. फक्त मला थोडीशी वेळेची जी आहे कमतरता वाटते, कारण पिल्लूमुळे खूप जास्त टाईम जो आहे मला मॅनेज करावा लागतो. तर चला, इथे मी जे माझ्याकडे अवेलेबल होते ते सर्व ड्रायफ्रूट्स घेतलेले आहे, तुम्हाला दिसतच आहे. काजू, बदाम, खजूर, त्यानंतर अंजीर, मनुका आणि पिस्ता, हे सगळे जे आहे ड्रायफ्रूट्स मी 1 तासासाठी पाण्यामध्ये भिजत घातले होते. आणि भिजत घातल्यानंतर तुम्ही आता बघू शकता खूप असे सॉफ्ट आलेले आहे. आणि त्यानंतर हे जे ज्यूसचं पॉट आहे ते मी प्रेग्नेन्सीमध्ये घेतलं होतं, कारण त्यावेळी मला थोडीशी ब्लडची कमतरता होती, तर म्हटलं ज्यूससाठी वगैरे मला पाहिजे आहे. तर चला, आता माझ्या ते कामी येत आहे. तर 1 तासानंतर जेव्हा ड्रायफ्रूट्स बाहेर काढले, त्याला मग या पॉटमध्ये टाकलं आणि त्यामध्ये मग मी दही आणि साखरसुद्धा मिक्स केलेली आहे. आणि खूप सोपी अशी ही शाही लस्सी आहे. फक्त आपण बनवत नाही, आपल्याला ऐकून असं खूप वाटते की नाही काहीतरी वेगळा प्रकार असेल, पण असं काही नाही. जेव्हा आपण एखादी गोष्ट बघतो. चला, आता आमच्याकडे पाऊससुद्धा सुरू झालेला आहे, तर थोडंसं व्हॉइस ओव्हरमध्ये तुम्हाला आवाज ऐकू येत असेल, पण आता ही एडिटिंग मी अर्ध्यातच ठेवू शकत नाही, म्हणून प्लीज जर तो आवाज तुम्हाला येईल तर समजून घ्याल. तर हा पॉट मोठा आहे, त्यामुळे मला थोडा फायदा झाला. म्हणजे आपल्याला लस्सी असो किंवा कुठलाही वेगळा ज्यूस असो, जास्त क्वांटिटीमध्ये बनवायचा राहिला तर एवढा काही प्रॉब्लेम येत नाही. तर आता इथे हा मिक्सरमध्ये मी लावलेला आहे. तर बघा, दिसायला किती मस्त वाटतं, म्हणजे सगळे ड्रायफ्रूट्स जे आहे मस्तपैकी बारीक होत आहे. आणि ही क्लिप घेताना मला खूपच आनंद झाला की चला, माझी आता लस्सी जी आहे तयार होत आहे. तर दही, साखर आणि ड्रायफ्रूट्स, त्यामध्ये मग बारीक असे केलेले बर्फसुद्धा मी इथे ॲड केलेले आहे, म्हणजे फ्रीजमध्ये टाकायची गरज पडणार नाही. आणि जास्त थंड नाही वाटला तर आपण थोड्या वेळसाठी फ्रीजमध्ये आपण लस्सी नक्कीच ठेवू शकतो, म्हणजे पिताना आणखी जास्त गार आणि पोटामध्ये मजा येईल.
तर बघा अशा प्रकारे माझी जी आहे लस्सी तयार होत आहे. चला तर इथे माझी मस्त अशी लस्सी तयार आहे. आणि नॉर्मल लस्सी तर मी नेहमीच पिलेली आहे, म्हणजे एक दही पिल्यासारखंच वाटतं, पण ही लस्सी प्यायला खरंच खूप मस्त वाटते. तुम्हीसुद्धा घरी ट्राय करा. आणि गरज नाही की सर्व ड्रायफ्रूट्स जे आहे पाहिजेच असते. आता इथे केसरचीही गरज आहे, पण मी काही इथे केसर वगैरे ॲड केलं नाही, कारण माझ्याकडे नव्हतं. म्हणून ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टींमध्ये आपण काही पदार्थ जे आहे बनवायला ट्राय करायचे. तर माझी इथे मस्त अशी शाही लस्सी जी आहे तयार आहे. आणि माझ्याकडे मग छोटासा असा मटकाही होता, मला आठवण झाली आणि म्हटलं चला आता या मटक्यामध्ये थोड्या वेळ आपण ठेवून पाहू, म्हणजे थोडंसं टेस्ट वेगळं येईल का बघू. आणि त्यानंतर मग थोडेसे ड्रायफ्रूट्स जे आहे वरती असे एक वेगळा काय म्हणते लूक यायसाठी म्हणून मग ॲड केले. आणि पितानासुद्धा थोडेसे चावले तर मस्त वाटेल. आणि त्यानंतर मग जेवण वगैरे झालं. जेवण आटोपल्यानंतर मिस्टरांना विचारलं की आता लस्सी प्यायची का, तर म्हणून मग मी इथे लस्सी आमच्या तिघांसाठी सर्व करत आहे. निर्मई, मी आणि मिस्टर. तर ही लस्सी पिल्यानंतर निर्मईचं रिॲक्शन होतं की ही लस्सी ना श्रीखंडचा एक हे देत आहे, चव देत आहे. आणि मिस्टरांचं एक्सप्रेशन पाहाल तर तुम्ही बाप रे असं म्हणाल की मी काहीतरी त्यांना जहरच दिलेलं आहे. तुम्ही बघू शकता, पण असं काही नाही. लस्सी जी आहे मस्त बनलेली होती. कॅमेऱ्यामध्ये पाहून त्यांना हे असं करायचं होतं, पण मी म्हटलं ठीक आहे, मी हा व्हिडिओसुद्धा ॲड करणारच आहे. आणि निवांश तर पहिल्यांदा पित आहे, तर त्याचं रिॲक्शन ते असणारच, कारण दही जे आहे थोडंसं आंबट असतेच. त्यामध्ये माझी अजिबात चूक नाही. माझी लस्सी जी आहे परफेक्ट बनली होती. चला आजचा ब्लॉग जो आहे तो इथे सेंड करते. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. आणि चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. बाय.